हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला काल आपण 28 साईजचा प्रिन्सेस कट पाहिला होता। आज आपण 36 साईजचा प्रिन्सेस कट पाहणार आहोत। आता प्रिन्सेस कट म्हटल्यावर एकच साईजनुसार सगळीच मापं एकसारखी नसतात। प्रत्येक छातीनुसार गळा रुंदी, गळा उंची किंवा त्याची शोल्डर बदलतच असते, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणला आहे। तर 36 साईज प्रिन्सेस कटचा आपण इथे एक कागद घेऊया। त्याच्यासाठी मेजरमेंट तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवर। तर 36 साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला हे गळा रुंदी लागणार आहे 2.5 इंचाची आणि शोल्डर लागणार आहे 5.5 इंचाचं शोल्डर। त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड करून 6 इंच शोल्डरची लाईन आखून घ्यायची। आणि आता आर्मोल 5.5 इंचाचा आर्मोल आपल्याला इथे लागणार आहे। मुंडा लागणार आपण 5.5 अधिक अर्धा म्हटल्यावर 6 इंचावर इथे मी मार्किंग करून घेतली आहे। अशा पद्धतीत आपण मार्किंग करून घ्यायचे आहे 6 इंचावर, कारण 36 साईज आहे त्याच्यामुळे छाती मोठी असेल किंवा एखाद्या वेळी डीप जर गळा असेल तर डीप गळ्याचं मेजरमेंट वेगळं आहे। त्याचा चार्ट मी सेपरेटली दिलेला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकणार आहे, तो व्हिडिओ बघून घ्या एकदा। आता 36चा चौथा भाग, आता आपण इथून जिथून आपले मुंड्याची रेषा संपते तिथून आपली छातीची रेषा सुरू होते आणि आपली छाती आहे 36, तर 36चा चौथा भाग येतो 9 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन पकडून किती झाले, एकूण कितीची घडी झाली, तर इथे 10ची घडी होते आपली, 10.5ची घडी झाली ब्लाऊजची। तर पुढे आता इथे मी रेषा आखून घेते जिथे आपण पॉइंट केला आहे। अशा प्रकारे रेषा आखून घ्यायची व्यवस्थित। आता पाठचा गळा आहे आपला 9 इंचाचा, त्याच्यात अर्धा इंच मी प्लस केलं तर 9.5 इंचावर आपण इथे पॉइंट द्यायचा आहे आणि 2.5 जशी वरती 2.5 दिला आहे तशी खाली सुद्धा 2.5 गळा रुंदी द्यायची आहे। आणि डीप नेक असेल तर जर तुम्हाला जास्त ब्रॉड गळा हवा असेल तर ब्रॉड गळ्याचं माप आपण इथे दिलेला आहे चार्ट, तो एकदा बघून घ्या तुम्ही। आता वरून 1 इंच आणि आडव्या साईडने 1 इंच असं करून मधून अर्धा इंच देऊन गळ्याचा शेप असा आखून घ्यायचा आहे। आता तुम्हाला मुंड्याची जर शेप देता आला नाही तर शोल्डरपासून मुंड्याच्या शेवट टेप पकडायची, मध्ये सेंटर काढायचा आणि सेंटरकडनं 1.5 इंच आडवा टक्स मारून तिरका टक्स मारून मुंड्याचा शेप द्यायचा, तो आपल्या बाहीचा शेप असतो। अशा पद्धती इथे मी लिहून देते 1.5 आणि गळा आहे 9.5, 9 प्लस 0.5 बरोबर 9.5। गळा रुंदी 2.5, शोल्डर 5.5, छत्तीस साईजला 5.5 इंचाची शोल्डर लागते, गळा रुंदी 2.5 इंचाची लागते आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन शोल्डरला पकडून 6 इंचावर आपण नॉक केला आहे। ठीक आहे। आता आपण कमरेच्या रेषेकडे जाऊया आणि कंबर आपली आहे 34 इंच, मग 34चा चौथा भाग काढायचा, 8.5 इंच असा होतो। 34चा चौथा भाग काढायचा आणि 8.5 इंच असा होतो, मग 8.5वर टेप पकडली आणि पॉइंट करून घेतला आणि 1.5 इंच अर्धा इंच टक्ससाठी जाणार आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं एकूण आपलं किती झालं आहे इथे 9.5 इंच। 8.5 अर्धा 9 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन 10.5 बरोबर 10.5ची घडी इथे आपली आलेली आहे। तर अशा पद्धतीत दोन्ही रेषा आपल्या शिलाईच्या आखून घ्यायच्या। आता आपण आडवा टक्स जो की नेककडनं पाठच्या बॅक पाठून आपण गळ्याकडनं 4 इंच घ्यायचा आडवा टक्स आणि उभा टक्स
4.5 इंच. हे ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्ही किती पण वरती टक्स वाढवू शकता. काही जण 5 इंच घेतात, पण आडवा टक्स 4 इंच घ्यावा, कारण तो छातीचा 8वा भाग आणि प्लस 1.25 इंच पकडून तो 4 इंच टक्स घ्यायचा असतो. तर वरचा 4.5 इंच घ्यायचा. अशा पद्धतीत आपलं बॅक इथे ड्रॉ करून झालेला आहे. आता शोल्डर स्लोप देऊन तेवढं कटिंग करून घेऊया. आता इथे मी 0.75 असं शोल्डर स्लोप देते आणि इथे रेषा आखून घेते. शोल्डर स्लोप म्हणजे शोल्डर डाऊन, जो त्याच्यामुळे आपली खांदा उतरणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आता इथे कटिंग करून घेते पटकन. मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, मैत्रिणींपर्यंत पोचवा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा. आणि क्लिक जर केलं ना तिथे बेल आयकॉनला, तर तुम्हाला ते माझा व्हिडिओ पडला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन जाईल. कारण माझे व्हिडिओ हे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळेल. त्यामुळे बाहेर असं शिवण क्लास करायची गरज नाही. तर अशा पद्धतीत मी इथे कटिंग करून घेते. घरच्या घरी तुम्ही शिकू शकता, म्हणजे असे ब्लाऊज वगैरे स्वतःची शिवा पहिल्यांदा, नंतर दुसऱ्यांची. आता इथे मी एक कागद घेतला आहे आणि त्या कागदावर जो बॅक साईड आहे तो पुन्हा ड्रॉ करून घेते, कारण आपल्याला फ्रंट काढायचं आहे, बरोबर. कारण आपल्याला उंची थोडी वाढवावी लागते म्हणून. याच्या आधी मी प्रिन्सेस कट 28चा व्हिडिओ शेअर केला आहे आणि कटोरीचा पण शेअर केला आहे. ते व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटत आहे, सोपी वाटत असेल तर मला कमेंट्स करा. कारण मी जो चार्ट तयार केला आहे ते मी स्वतः जेव्हा शिवण क्लास केला होता त्यावेळी मला त्या सरांनी दिलेले होते आणि तोच अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आता याच्या असं ड्रॉ करून घेऊया. जसं आहे तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि वरचा कागद बाजूला ठेवायचा. आणि आता याच्या पुढे जी मापं असणार ती आपण मापं करून घेऊया, जे परफेक्ट. कारण आपण जे ड्रॉ करतो ना ते जरासं साईडने होऊ शकतं ना, त्याच्यामुळे 1.5 इंच वाढू शकतं. मग पुन्हा एकदा आपण मापं घेणार आहोत. परत आपण 5.5 इंच शोल्डर घेऊया. 5.5 घ्यायची शोल्डर, अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून 6 इंच, 2.5 इंच गळारुंदी. जसं पुढे घेतलं आहे तसंच पाठी घेतलं आहे तसंच पुढे घ्यायचं. 6 इंचाचा आर्महोल घ्यायचा आहे, मुंडा. आणि नंतर लाईन मारून, म्हणजे ह्याच्यावर लाईन मारायची. छातीच्या जी रेषा आहे तिथे लाईन आखून घ्यायची आहे अशा पद्धतीत. आणि गळ्याचा शेप द्यायचा आहे 1 इंचावर मुंड्याचा शेप द्यायचा आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढच्या भागाला 1 इंच आणि पाठच्या भागाला 1.5 इंच मुंड्याचा शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीत इथपर्यंत आलं लक्षात. आता आपण पुढचा गळा बघूया. पुढचा गळा आपला आहे 6 इंचाचा. आपण त्याच्यात अर्धा इंच मिक्स केलं तर 6.5 इंच आपण इथे पॉईंट करून घेऊया. आणि 2.5 इंच गळारुंदी 2.5 इंच. जर डीप असेल तर 2.25 इंच तुम्हाला घ्यायचा आहे. डीप नेक असला तर. जास्त गळा असेल तर 2.25 इंच गळारुंदी घ्यायची आहे. आता इथे अर्धा इंच देऊन गळ्याचा शेप आखून घेऊया. आता शोल्डर डाऊन देऊया. 0.75 ने शोल्डर डाऊन देऊया इथे. आणि अर्धा इंच तिथे डॉट डॉट काढले आहेत. ते कशासाठी? तर ती शिलाई मार्जिन आपली जाणार आहे. तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मला कमेंट्स करा. 28 ते 50 पर्यंत आपल्याकडे पेपर पॅटर्न अवेलेबल आहे. प्रिन्सेस, पोर्टक्स, बोटनेक, कटोरी, ब्लाऊज अशासारखे पेपर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत.
आता इथे खाली प्रिन्सेस कट जर शिवायचा आहे आपल्याला, बरोबर, मग खालून 1 इंच आपल्याला वाढवावं लागतं. अशा पद्धतीने खाली 1 इंच आपण वाढवूया. जर लहान छाती असेल 28, 30, 34 तर अर्धा इंच वाढवायचं आणि 34च्या पुढे असेल तर 1 इंच वाढवायचं. आता मुंड्याकडनं 1 इंच घ्यायचं आणि खाली 2 इंच, म्हणजे जी कमरेची रेषा आहे तिथून 2 इंच, कारण आपला 2 इंचचा टक्समध्ये तो जाणार आहे. अशा पद्धतीत खालची रेषा आणि वरची रेषा जॉईन करून घ्यायची. आता आपण पूर्ण शोल्डर मोजणार आहोत. आपली शोल्डर किती आहे. पहिल्यांदा आपली शोल्डर बरोबर आहे का 6 इंच बघायचं आणि तिथे डॉट मारायचा आणि तिथून जेवढी आहे त्याची निम्मे करायचं आणि शोल्डरला निम्मे, म्हणजे शोल्डर जे आहे तिथे निम्मे करायचं आणि जिथे निम्मे झाला आहे तिथून पॉईंट घ्यायचा. तुमच्या लक्षात आलं आहे का. शोल्डरचे निम्मे करायचं, तिथे पॉईंट करायचा आणि शोल्डर जेवढा तुम्ही पॉईंट केला तेवढं अंतर बघायचं, 4.5 इंच झालं आहे का तेवढंच खाली अंतर घ्यायचं. आता 4.5 जिथे पॉईंट केला आहे 4.5 तिथून वरच्या शोल्डरकडनं खाली 10 इंच कंपल्सरी घ्यायचा आहे. ॲपेक्स पॉईंट जो आपण ॲपेक्स पॉईंट काढतो 10 किंवा 11 इंच कंपल्सरी तोच घ्यायचा आहे, 10 किंवा, आणि जर ब्लाऊजवर जर असेल तर तो वेगळा. कालच्या ब्लाऊजला 8.5 इंच ॲपेक्स पॉईंट होता तो वेगळा, पण जर तुमचे 36 साईजच्या पुढे असेल तर 10, 10.5, 11 घेऊ शकता. आणि 4.5 इंचावर असा मी 2.5 इंचावर उभा टक्स दिला, आडवा 2 इंचावर. आता आपण प्रिन्सेसचा इथे 36 आला आहे ना, आपलं 6 आलं ना, मग 6 36, म्हणजे छातीचा 6वा भाग इथे आला पाहिजे, बरोबर. आणि आता वर शोल्डरपासून 10 इंच आपण घेतलं, बरोबर, ते दाखवत आहे तुम्हाला. आता प्रिन्सेसचा आकार द्यायचा अशा पद्धतीने. आता प्रिन्सेसचा आकार दिला, इथे मी लिहून घेते प्रिन्सेस शेप. आणि इथून जिथे आपण 2.5 इंच घेतलं तिथून जो 4.5चा पॉईंट आहे तिथे 10.5चा पॉईंट आहे ॲपेक्स पॉईंट, तो जॉईन करून घ्यायचा अशा पद्धतीत. त्यामुळे आपला बसचा आकार चांगला येतो. आणि यामध्ये तुम्ही कप वगैरे सुद्धा घालू शकता. कुठेही शिलाई मार्जिन ॲड करायची गरज नाही. फक्त कटिंग करताना जेव्हा तुम्ही अस्तरवर कटिंग करता तेव्हा 1.5 इंच, जेव्हा तिथे आपण प्रिन्सेसचा शेप दिला आहे या साईडला पाव, त्या साईडला 1.5 इंच असं जॉईन करताना द्यावा लागतो. ठीक आहे, फक्त 1.5 इंच. आता वरून अर्धा इंच घ्यायचं आणि 2.5 इंचाचा जो उभा टक्स आहे तिथे आडवी रेषा मारायची. अशी तिरकी रेषा मारायची आणि अर्धा इंचाचा वरचा भाग कापून टाकायचा अशा पद्धतीत. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला होपफुल वाटत असेल किंवा जास्त चांगला वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तो शेअर करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोचवा. आणि माझी मैत्रिणी जर नवीन असतील, बघत असतील तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेऊया. मैत्रिणींनो, हे मी तुमच्यासाठी करत आहे, एक चांगलं कामच आहे. तर माझे व्हिडिओ पूर्ण बघा. सगळे व्हिडिओ माझे इम्पॉर्टिव्ह आहेत, काहीही त्याच्यामध्ये असं वाईट वगैरे काही नाही आहे, चांगलंच आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत पोचवा.
कारण तुमच्या एका लाईकने मला खरंच प्रेरणा मिळते. म्हणजे माझं जास्त व्ह्यूज आले की मला वाटतं की माझा बाबा हां सगळी बघतायत आवडीने म्हणून. तर अशा पद्धतीने आपण हे कटिंग करून घेतलं. आता याच्यासोबत मी बाही पण तुम्हाला समजली नसेल तर पुन्हा बाहीचं पण कटिंग दाखवणार आहे, नो प्रॉब्लेम. आता इथून मी असं याचा शेप तो आपण पुढे 2 इंच वाढवलेला तो आता इथे कट करून, आता त्याचा काय उपयोग नाही, कट करून दाखवायचं. आलं का लक्षात इथपर्यंत? जर समजलं असेल तर कमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला समजून सांगण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न कसा वाटला सांगा मला. आता इथे बॅक साईडचा जो शोल्डर स्लोप आहे तो आपण कट करूया आणि गळ्याचा शेप आणि तुम्हाला जर डिझाईन द्यायची असेल तर गळा शेप कापायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही शेप हे करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स तुम्ही त्याच्यावर करू शकता, असं काही नाही गोलच हवा आहे की चौकोनी. ओके, आता शोल्डरला शोल्डर लावून दाखवते बघा, व्यवस्थित अगदी व्यवस्थित पेपर पॅटर्न फिटिंगला पण बसणार आहे आणि शिवला तर उद्या याची शिलाई तुम्हाला दाखवणारच आहे, टेन्शन नका घेऊ. आणि हे इथे लिहून घेते फ्रंट आणि इथे प्रिन्सेस शेप. 36 साईजचा आहे, 36चा. आज आपण 36 साईजचा बघितला. आता मी 36 साईजची स्लीव्ज दाखवते. 36 साईजच्या स्लीव्जसाठी 6 इंच उंची हवी आहे. मग उंचीनुसार खुल्या भागाकडनं किती कमी करायचं हे मी चार्ट दिलेलाच आहे आधी, तो तुम्ही बघून घ्या. बाहीचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये बघून घ्या. त्याची लिंक पण शेअर करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती बघून घ्या. आता मला बाही हे करायचं, आता बाही काढायची आहे बरोबर ना. मग आपण काय केलेलं, मुंडा किती आहे तेवढा बघायचा. त्याच्यामध्ये 3 कुठलं पण असू दे, ब्लाऊज असू दे किंवा काय असू दे, ब्लाऊज जर दिलं तर ब्लाऊज, अंगावरचं दिलं तर अंगावरचं, त्याचा आधी मुंडा बघायचा. आर्मोल किती आहे राऊंडमध्ये आणि त्याच्यात 3 मिक्स करायचे. त्याचा जर 10 असेल तर 5 करायचा आणि अधिक 3 इंच मिक्स करायचं, बरोबर. किती झाले, 8 झाले. तसंच आता इथे मुंडा आहे माझा 5.5 इंचाचा, त्याच्यामध्ये 3 मिक्स केले, किती झाले 5.5 इंच आणि अधिक 3 इंच. असं करून आपण इथे उंची करून घेऊया. आता इथे 8.5ची आपली घडी झाली आहे बाहीची, लक्षात ठेवा. आता उंची 6 इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन. आम्ही अस्तरचा ब्लाऊज शिवणार आहे त्याच्यामुळे अर्धा इंच आपण पाव इंच खाली आणि वरती थोडंसं असं शोल्डरला जॉईन करताना, म्हणून आपण इथे 6 इंचाची, आपण 5.5 इंच, खरं म्हणजे कस्टमरला 5.5 इंचाचा हवा होता, तिला म्हटलं 5.5 इंच म्हणजे वरती अर्धा इंच जाणार, खाली अर्धा इंच जाणार. काही जणांना जास्त म्हणजे असं फोल्डिंग नको असतं, काही जणांना अस्तर लावून हवं असतं. तर अस्तरचे असले तर अर्धा इंच फक्त वाढवायचं. आणि जर तुम्हाला अस्तर नको असेल, हे बघा आता मी सांगते, इथे 2-2.5 इंच, जर 6 इंच उंची असेल, 6 ते 6.5 इंच तुमची उंची असेल तर 2.5 इंचाने कमी करावं. आता ते कसं कमी केलं तुम्ही बघितलं असणार ना, वरच्या पॉईंटवरून खाली 2.5 इंच घ्यायचा आणि आतून 1 इंच, असं करून जर तुम्हाला बाही जमत नसेल तर बंद बाजूकडनं 1 इंच घ्यायचा आणि क्रॉस रेषा आखून द्यायची आणि वरती असं गोलाकार शेप द्यायचा बाहीचा. झालं. बाही शिवायला सोपी आहे, फक्त मेजरमेंट लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं आणि ते एका वहीत तुम्ही लिहून घ्या. तुमच्या अंदाजे दंडघेर, प्रत्येकाचा दंडघेर वेगळा असतो, सेम नसतो ना. मग आपण अंदाजे दंडघेर प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची असते. ओके, तुम्हाला फिश कट येत असेल ना, फिश कटचा आकार तोच आपला बाईचा आकार असतो. ओके, आता दंडघेर घेऊया आपण.
हिचा पूर्ण दंडगेर आहे 12, मग 12चा अर्धा किती होतो 6, मग 6 अधिक 1.5 इंच किती आले 7.5 वर केलं आणि क्रॉस रेषा आखून घ्यायची. झालं आपली बाही. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ चांगला वाटला किंवा हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ असे पुन्हा सगळे व्हिडिओ आहेत ते पुन्हा बघा आणि ब्लाऊज शिवा आणि मला सांगा अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे असतील ते पण कमेंट्समध्ये सांगा. मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. अशा पद्धतीने बाईचे शेप कापून घेऊया आपण आणि तुम्हाला मी दाखवणारच आहे बाहीची कशी झाली आपली ती. अशा पद्धतीत आता ओपन करून दाखवते आणि जो आतला शेप आहे तो आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीत जे गोलाकार कट करायचा आहे, इथे थोडा शेप चुकला, गोलाकार कट करायचा आहे आणि मुंड्याला लावून दाखवते. ब्लाऊजच्या मुंड्याला ॲक्च्युली लावताना आपण ते शिलाईच्या याच्यात दाखवणार आहे. 1.5 इंच आधी मारून घ्यायचं शिलाई मार्जिन. फिटिंग करताना मुंड्याचं माप जरुरी असतं, त्याच्यामुळे हे बघा परफेक्ट बसला आहे आपला मुंडा. ठीक आहे, चला आता माझा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आता उद्या मी कटोरी ब्लाऊज डबल 2 पीस किंवा 3 पीस दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. चला, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन.